2014 साली ठाकरे 151 जागांसाठी अडून बसल्यानं युती तुटली। मुख्यमंत्री फडणवीसांनी केला दावा, तर शिवसेनेला संपवण्यासाठी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांनी युती तोडली। संजय राऊतांचा आरोप। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून पोलिसांनी कोल्हापुरात आणलं। आज कोल्हापूर कोर्टात हजर करणार। मी माफी मागणार नाही, वादानंतर कुणाल कामराची भूमिका, तर राजकारणाची खिल्ली उडवणं कायद्याविरोधात नाही। शिंदेंबाबत जे अजित पवार बोलले होते तेच मी बोललो, कामराची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत। मुंबईच्या धारावीत अग्नितांडव, गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग लागणं, 12 ते 13 सिलेंडरचे स्फोटात इतर वाहनांचंही मोठं नुकसान। अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसलेला बीड जिल्हा कारागृहात VIP ट्रीटमेंट। खोक्याच्या कार्यकर्त्यांच्या गरडात जेवणावर ताव, 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई। नागपूर हिंसाचार प्रकरणी नंदनवन परिसरातून आणखी 3 अटक, 3 3 दिवसांची पोलीस कोठडी। हिंसाचार प्रकरणातील आरोपीची संख्या 113। सणासुदीच्या काळात बनावट पनीर विकणाऱ्यांचा सुळसुळाट। नाशिकच्या सातपूरमध्ये 239 किलो बनावट पनीर जप्त। अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई। कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आज मुंबईत बैठक। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बैठक। महापालिकेत 20 गावांच्या समावेशावरून कोल्हापूर शहर विरुद्ध ग्रामीण संघर्ष सुरू। खासदारांच्या पगारात 24% वाढ करण्याचा मोदी सरकारचा निर्णय। प्रत्येक खासदाराला आता 1,24,000 रुपये मानधन मिळणार, तर माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही 6,000ची वाढ।